तिकडे पंकजा मुंडेंनी बटेंगे तो कटेंगेवरून एक मोठं वक्तव्य केले। बटेंगे तो कटेंगेची महाराष्ट्रात गरज नाही असं पंकजा मुंडे म्हणाल्या। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडेंनी हे विधान केले। योगी आदित्यनाथ यांनी राज्यात झालेल्या एका सभेमध्ये बटेंगे तो कटेंगेचा नारा दिला होता, मात्र त्यांच्या या नाऱ्याला भाजपमधूनच विरोध होत असल्याचं पाहायला मिळतं। पंकजा मुंडेंनी नेमकं काय विधान केले ते आपण पाहूया। मी स्पष्टपणे सांगते, माझं राजकारण वेगळं आहे। केवळ माझ्या पक्षाच्या नेत्याने हे वक्तव्य केलं म्हणून मी पाठिंबा देणार नाही। आपण विकासावर काम करायला पाहिजे अशी माझी धारणा आहे। नेत्यांना सर्व नागरिक समान असले पाहिजे। त्यामुळे महाराष्ट्रात बटेंगे तो कटेंगे अशा घोषणा चालणार नाहीत असं मुंडे म्हणाले। योगी आदित्यनाथ यांनी वेगळ्या संदर्भात आणि वेगळ्या परिस्थितीमध्ये उत्तर प्रदेशमध्ये हे वक्तव्य केलं। त्याचा आपण अर्थ घेत आहोत तसा नाहीये। मोदींनी सर्वांचा विकास केला, विकासात कुठलाही भेदभाव केला नाही असं मुंडे म्हणाले। मोठा फायदा झाला आमचा आणि आम्ही सुरुवातीला सांगत होतो की अमित शाह आणि मोदी योगी जेवढे महाराष्ट्रात येतील तेवढा आम्हाला फायदा होईल। त्यांच्याच अलायन्सनी त्यांचा विरोध केला अजित पवारांनी पहिले। आता पंकजा मुंडे विरोध करते आहे, त्यांच्या पक्षाची नेता ते विरोध करताय की ही भाषा आमच्या महाराष्ट्रात नको। आता भाजपच्याच लोकांना त्यांच्या वरिष्ठ जे हे मतविभाजन करायला येणाऱ्या लोकांची मानसिकता पटत नसेल तर किती मोठा घोळ भाजपमध्ये चालला असेल, त्या भाजपच्याच लोकांना पचत नसेल तर जनतेला कुठून पचणार। जर बोलले असतील तर मी त्यांचं स्वागत करतो। या महाराष्ट्रामध्ये ही भाषा चालणार नाही। महाराष्ट्र धर्म म्हणून आम्ही एक मानतो आणि त्या महाराष्ट्र धर्मात आम्ही सगळे लोक आहोत, सगळ्या जातीपातीचे लोक, धर्माचे लोक आहोत, ज्यांनी हा महाराष्ट्र घडवलेला आहे, निर्माण केलेला आहे। हा महाराष्ट्र निर्माण करताना शाहीर अमर शेख पासून शाहीर अण्णाभाऊ साठेपर्यंत असे अनेक सर्व जाती धर्माचे लोक आघाडीवरती होते आणि त्यांनी हा मुंबईसह महाराष्ट्र आम्हाला मिळवून दिला। हे ज्याला माहीत नाही ते बटेंग्यावर कटेंगेची भाषा करतात। पंकजा ताईचं मी अभिनंदन करतो।